विचार केला ना तर हेच या माररूपी मनाचं कौशल्य आहे. आपल्यात जो मार किंवा आपल्यातली जी अकुशलता आहे ना ती मस्त अशीच आहे. जर तुम्ही अभ्यास कराल तर लक्षात येईल की ती किती अशी सटीक फसवते आपल्याला. तुम्ही जसं जसा धार्मिक अभ्यास कराल तसं तसं ही धार्मिक अभ्यासातून तुम्हाला मार आहे ना इतकं करेक्ट फसवत राहते. तुम्हाला आता वाटणारी अकुशल गोष्ट नंतर तुम्हाला कुशलतेमधून बरी वाटायला लागते. मार इतका करेक्ट तुम्हाला फसवत असतो. आणि याचा ना हेच माररूपी मनाचे कौशल्य म्हणजे बुद्ध काय म्हणतात की मग तुमचे जे संकल्प आहेत ना त्यांना सम्यक संकल्प कसे बनवता येईल याकडे लक्ष द्या. त्याचा अनुभव घ्या. सम्यक संकल्प बनवा त्याला. आणि त्या सम्यक संकल्पांना कशा पद्धतीनं बनवलं पाहिजे याचं एक उदाहरण घ्यायचं असेल तर आपल्याला आणखीन एक उदाहरण बघता येईल. ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्ध आणि त्यांच्या धर्मातली एक व्याख्या आहे छान मनाविषयी. त्या पूर्ण शब्दशः नाही सांगणार मी पण त्या लिखाणाचा आशय असा आहे की हे जग अंधार कोठडी आहे आणि या अंधार कोठडी हे अंधार कोठडीतले तुम्ही कैदी आहात आणि या अंधार कोठडीत तुम्ही आहात हे कळावं यासाठी एखादी प्रकाशाची किरण एक प्रकाशाचा किरण त्या अंधार कोठडीत यावा की तुम्ही अंधारात आहात हे कळलं पाहिजे तुम्हाला. नाहीतर सगळंच अंधार असेल तर तुम्हाला प्रकाश कळणारच नाही. त्यासाठी ती तिरीप आलेली आहे. आणि अशी आपली चित्ताची स्थिती आहे. आपण तशा जागी फसलेलो आहे ना. अंधार कोठडी आहे आणि त्या अंधार कोठडीमध्ये एक प्रकाशाची किरण आलेली आहे. तर बाबासाहेब काय म्हणतात अशा रीतीनं आपल्याला कोण फसवलेला आहे या अंधार कोठडीमध्ये. तर बाबासाहेब म्हणतात की अशा रीतीने तुम्हाला फसवणारं तुमचं मनच आहे. दुसरं तिसरं कोणी तुम्हाला फसवलेलं नाहीये. तुम्ही म्हणाल माझ्या बायकोनं मला फसवलंय, नवऱ्यानं मला फसवलंय, लेकरांनी मला फसवलंय, सासू सासऱ्यांनी फसवलंय, जगानं मला फसवलंय. असं नाही. तुम्हीच तुमचं फसवून घेतले ते. आणि मग बाबासाहेब पुढे काय म्हणतात की घाबरू नका. ते एक आशेचा किरण आहे की तुमच्या मनाला जर तुम्ही योग्य वळण लावलं तर तुम्हाला जे या मनाने फसवलेलं आहे तेच मन तुम्हाला या स्थितीमधून बाहेर काढू शकतं. हा किती मोठा आशेचा किरण बाबासाहेबांनी व्यक्तिगत सर्वांना दिलाय. ते असे नाही म्हणाले तुम्ही घाबरू नका, बुद्धाची पूजा करा, सगळं बरं होते असं काही सांगितलं का. त्यांनी सांगितलं तुमच्या मनाला योग्य वळण लावा. आणि मग हे वळण लावणं म्हणजेच काय. हेच वळण लावणं म्हणजे स्वतःमध्ये प्रज्ञा उत्पन्न करणं आहे, स्वतःमध्ये ज्ञान उत्पन्न करणं आहे, स्वतःचं चिंतन वाढवणं आहे. आणि हे जर चिंतन वाढलं अशा पद्धतीने तुम्ही अनासक्त व्हायला लागलो, आपण अनासक्त व्हायला लागलो तर गोष्टी घडायला लागतील. कधी कधी बघा तुमचं म्हणजे आपण सर्वांनी केलं पाहिजे की आपल्याला काय काय फसवतं या जगामध्ये याची एक यादी बनवा. कशा पद्धतीने आपण फसलेलो आहोत असं जर चिंतन केलं ना तर तुम्हाला लक्षात येईल की हे मी जे तयार झालेलं आहे ना ते आपण जे केलेलं आहे, ते आपण जे शरीर धारण केलेलं आहे त्या शरीराच्या अहंकारातून हा मी पण आलेला आहे, मी आलेला आहे ना. हे जे मी उत्पन्न झालेलं आहे ते कशामुळे झालेलं आहे. मी का दिसतोय. समजा मी गायब राहिलो असतो तुम्हाला दिसलंच नसतं, नुसता आवाज आला असता कुठतरी असं बघितलं असतं कोण आहे. पण आता काय मी शरीर धारण केलेलं आहे म्हणून तुम्हाला कोणतरी मी दिसतोय ना. या मी मधून पण काय तयार होतं. मी मधून बुद्ध म्हणतात की माझे तयार होतं. मी तयार झालो की माझे तयार होतात. माझं घर, माझी पत्नी, माझी बायको, माझे लेकर है ना हे तयार व्हायला लागतं. आणि मग या सगळ्या म्हणजे माझी संपत्ती, माझं प्रेम, माझा द्वेष सगळं जे काही तुम्ही माझं म्हणाल या मी मधून उत्पन्न झालेलं आहे. आणि मग या मी मधून उत्पन्न झाल्याच्या नंतर मग माझा स्व उत्पन्न होतो. माझा स्व म्हणजे काय. मग हे सगळं माझं आहे, ही पत्नी माझीच आहे, हे पती माझाच आहे, हे लेकर माझेच आहे. याला काय झालं नाही पाहिजे. दुसऱ्यांचं काही हो ते तिकडं द्यायचं त्यांना माहिती, यांना काय नाही झालं पाहिजे, हे माझं आहे. आणि मग ही जी स्थिती आहे ना ही सगळी फसवी स्थिती आहे.
जर तुम्ही चिंतनात्मक बघितलात तर हे जे धम्म सांगतोय, बुद्ध सांगताय, त्याच्यातून हे बघितलं तर हे या गाथेचं सांगणं आहे, हे या गाथेचं म्हणणं आहे की तुम्हाला अशा रीतीनं चित्ताचे रक्षण करून, चित्तामध्ये प्रज्ञा उत्पन्न करून हा आपण कशी फसलोय ते समजून घेऊन, या माराने आपल्याला कसं फसवलंय, मी माझे आणि माझा स्व उत्पन्न करून हे समजून जिंकायचं. तर हे या गाथेचं मला वाटतं की अर्थ आहे. ठीक आहे. तर आता ही झाली गाथा, तिची आपण विश्लेषण केलेलं आहे. आणि आता आपण बघूयात की हे या गाथेशी संबंधित असलेली कथा काय सांगते. तर कथा आहे 500 विपස්සनाधारी भिक्षूंची, आणि ते श्रावस्तीमध्ये निवास करत होते. आणि एकदा असं झालं की त्यांच्या 500 जणांना असं वाटलं की आपण कुठतरी घनदाट जंगलामध्ये जाऊन एखाद्या जागी छान पद्धतीने ध्यान करावं. आणि अशा विचार करून हे 500 जण वनामध्ये प्रविष्ट होतात. आणि वनामध्ये प्रविष्ट झाल्याच्या नंतर एक जागा त्यांना छान वाटते, जसं की जंगलामध्ये एखादा परिसर तुम्हाला छान फुलं आली असतील, कदाचित झाड चांगलं गुलमोहराचं असेल, समजा असं काहीतरी असेल तिथं छान परिसर वाटल्यामुळे त्यांना असं वाटलं की ही जागा ध्यान करण्यासाठी फारच योग्य आहे. आणि ते असा विचार करून तिथं ध्यान करू लागले. पण झालं असं की त्या परिसरामध्ये, त्या झाडांवर इतरत्र तिथं काही देवतांचा निवास होता. आणि त्या देवतांचा निवास असल्यामुळं काय झालं की त्या देवतांना असं वाटलं की हे जे कोणी येत आहेत भिक्षू वगैरे, हे जर इथं आले, ध्यान करू लागले, नेहमी ध्यान करू लागले, तर आपल्याला याचा त्रास होऊ शकतो, आपल्याला आपल्यात राहता येणार नाही. म्हणून ते काय करतात की जेव्हाही भिक्षू ध्यानाला बसू लागले तेव्हा त्यांनी काय केलं, तर त्यांनी चित्रविचित्र आवाज केले, चित्रविचित्र पद्धतीने ओरडू लागले. आणि ते त्या भिक्षूंच्या समोर त्यांच्या ध्यानात त्यांना वेगवेगळे चित्र दिसू लागले, उघडे नाकडं कोणतरी नाचते असं भयावह. आणि ते भिक्षू ध्यानाला बसले असतील कदाचित, आणि परेशान होऊ लागले की हे काय होते, काय होते, काहीच कळत नाही, आवाज कसे येत आहेत, काय होते. आणि या विश्लिप्तीमध्ये ते भिवू लागले, अरे हे काय होते, इतकं चांगला परिसर बघून मी आलो आणि अशा पद्धतीनं काय होते. आणि असे विचार करून ते उठले सगळेजण, आणि त्यांना वाटले की आता ध्यान नाही केलं पाहिजे. आणि ते परत बुद्धांकडे गेले आणि शास्त्रांना सांगितले की शास्त्र अशा पद्धतीची घटना घडलेली आहे आणि आम्ही काय करावं. तर शास्त्रांनी त्यांना उपदेशित केलं की हे भिक्षू तुम्हाला तिथंच जाऊन ध्यान केलं पाहिजे. तर ते म्हणले नाही, शास्त्र अशा पद्धतीने म्हणू नका. तिथे गेले की काहीतरी चित्रविचित्र आवाज यायला लागले, चित्रविचित्र दृश्य दिसायला लागले, आम्हाला कळत नाही की नेमकं काय आहे तिथं, ते काय होतंय ते. तर ते म्हणले की तुम्ही आता असं करा, तुम्ही याच्यापूर्वी जेव्हा गेला होतात ना, तेव्हा तुमची शस्त्रे तयार करून गेला नव्हता, तुम्ही पूर्णपणे सज्ज होऊन गेला नव्हता. तर आता परत जाताना तुम्ही सज्ज होऊन जा. आणि सज्ज होऊन जा म्हणजे काय करा, तर ते म्हणतात की तुमच्या प्रज्ञारूपी शस्त्राला धार लावा, तुमच्या मैत्रीला धार लावा, आणि तसं करत तुम्ही त्या वनामध्ये प्रविष्ट व्हा आणि तिथं ध्यान करा, तुमचं ध्यान लागेल. आणि मग जेव्हा शास्त्र सांगतायत, जेव्हा बुद्ध सांगतायत, जेव्हा सम्यक संबुद्ध सांगतायत, तेव्हा विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. तर ते परत तिथे गेले आणि जात असताना त्यांनी असं ही कथा सांगते की करणीय मेत्तसुत्ताचं पठण केलं. करणीय मेत्तसुत्त माहिती आहे ना, म्हणजे त्यातलं एक गाथा खूप महत्वाची, छान आहे. सगळीच गाथा महत्वाची आहे, पण त्यातली एक गाथा आहे की दिघावाय महंतावा मज्जिमा रसका मुकतुला दिठ्ठावाय वा अदिठ्ठा येच दूरे वसंती अविदूरे भूता वा संभवेसी वा सव्वे सत्तास सुखी भवंतु. त्याचा अर्थ असा आहे की दिसणारे न दिसणारे, होऊन गेलेले, आता असलेले, भविष्यात होणारे, मला दिसणारे न दिसणारे सगळे जे कोणीही असतील हेच स्मरण करा. आणि मी मैत्री भावना करतोय, सगळेजण मैत्री भावना करूयात, असा त्याचा एक मोगम भाग आहे. म्हणजे ते मैत्रीविषयीचं पठण आहे, मैत्रीविषयीचं सूत्र आहे. अशा पद्धतीनं पठण करत करत ते त्या वनात प्रवेश केला त्यांनी. आणि अशा पद्धतीनं मंगल मैत्रीचा विकास केल्यामुळं समोरून येत असताना त्या भिक्षूंना परत त्या देवतांनी बघितलं आणि त्यांना एक मैत्रीची लाट जाणवली. त्यांना सुखावलं की काहीतरी छान
आपल्यासाठी काहीतरी चांगलं होतंय, आणि असं म्हणतात की त्यांनी मग त्या भिक्षूंना तिथं बसू दिलं, ध्यान करू दिलं, आणि अशा रीतीने ते भिक्षू तिथं नेहमी ध्यान करू लागले. अशा पद्धतीने ही कथा संपत. आता सगळ्यात जास्त मजेशीर प्रश्न काय, सगळ्यांच्या डोक्यात असं खाजत असलेलं, ते म्हणजे देवी देवता हा प्रकरण काय आहे. आम्ही खूप ऐकतो बुद्ध धर्मामध्ये देवी देवता प्रकरण येतात, पण आपण असं करूयात की आपण रितसर पद्धतीने या कथेला बघूयात, म्हणजे आपल्याला टप्प्याटप्प्याने गोष्टी कळायला लागतील. ठीक आहे ना. तो प्रश्न नंतर घेऊयात की आपण देवी देवता बुद्ध धर्मामध्ये मानलेल्या आहेत नाही आहे ना, त्याच्याविषयी थोडस नंतर बघूया. तर सर्वप्रथम आपण ही जी कथा जर थोडीशी व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकली असेल तर आपण सगळ्यात पहिले कोणचा भाव हेरला पाहिजे, कोणची गोष्टीला लक्षपूर्वक अंडरलाईन केलं पाहिजे. मी एक विमल कीर्ती, आपलं दिव्य कीर्ती जे तुम्ही एक IAS अधिकारी आहेत अकॅडमी चालवतात, त्यांचा एक अभ्यास कसा करायचा याच्याविषयी माझं ऐकत होतो. तर त्यांनी छान गोष्टी सांगितल्यात की जेव्हा केव्हा तुम्ही एथिक्स विषयी अभ्यास करत असाल किंवा कोणताही अभ्यास करत असाल, जेव्हा जेव्हा महत्त्वपूर्ण शब्द आले त्याला अंडरलाईन करत जा, म्हणजे तुम्हाला त्या पूर्ण संदर्भाचा महत्त्वपूर्ण भाग काय हा फार चटकन लक्षात येईल. तर तसं अंडरलाईन करायचा भाग काय, या कथेतील सगळ्यात पहिला भाग आहे की ते 500 विपश्यनाधारी भिक्षू होते. नुसतं भिक्षू म्हणले का, विपश्यनाधारीला अंडरलाईन केलं पाहिजे. म्हणजे ते साधे सुधे भिक्षू नव्हते, आपल्यासारखे, माझ्यासारखे तरी, तुमचं माहित नाही मला, माझ्यासारखे तरी सामान्य नव्हते ते, तर ते विपश्यनाधारी होते. आता विपश्यनाधारी म्हणजे काय, आजकाल हा शब्द इतका सोपा झालाय, कुठे चालला, विपश्यनेला चाललो, लई छान वाटायला विपश्यनेला गेले, आणि घरी आले की मात्र भांडण व्हायला. ते घरी जर नाही गेले तिथं छान वाटायला. असं आपलं चालू असतं विपश्यनेचा अर्थ आहे ना, मोघम बोलतो आपण विपश्यना विपश्यना, पण इथं तसं वापरलेलं आहे का, स्पेसिफिक वापरलंय बुद्धांच्या काळापासून 500 विपश्यनाधारी. तर विपश्यना म्हणजे काय, मग याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. विपश्यना म्हणजे जेव्हा तुम्ही 5 निवरण किंवा 5 अडथळे यांच्यावर विजय मिळवता, उपचार समाधीला पूर्ण करता आणि समत भावनेमध्ये जात असतात, तेव्हा उत्पन्न होणारी स्थिती ही विपश्यनेची असते. तुम्ही विशिष्ट पद्धतीने सगळे अडथळे दूर झाल्यामुळे, मनामधले कसल्या पद्धतीचे चलबिचल करणारे विचार नसल्यामुळे तुम्ही एखाद्या विषयाला धरून सखोल चिंतन करू शकता. ही स्थिती म्हणजे विपश्यना आहे, विशिष्ट पद्धतीने बघण्याची क्षमता. आपल्यामध्ये सर्वसामान्यामध्ये, म्हणजे माझ्यासारख्यामध्ये तरी किमान ही स्थिती नाही. मला तरी आणखी कधी कधी लागत असेल छोडं, पण ते जसं एखाद्या बालकाचा कधी कधी निशाणा चुकून लागत असते, त्याच्याने ते काही मोठा धुरंधर होत नाही, पण त्याला वाटत राहते की माझा कसा निशाणा भारी लागलाय. हे जसं असतं तसं मलाही कधी कधी असं उपाडी करून कधी झालतो बा, जमलंच होतं वाटायला, त्याच्या पलीकडे काही झालेलं नाही. तर ही विपश्यनाधारी भिक्षू होते, हे अगोदर आपण लक्षात घेतलं पाहिजे. विपश्यनेचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे, आणि तो अर्थ लक्षात घेऊन आता आणखी पुढच्या टप्प्यात जर तुम्हाला लक्षात घ्यायचा असेल तर हा भाग अंडरलाईन केला पाहिजे की हे देवता त्यांना कुठे सतू लागले. हे देवता त्यांना ध्यानामध्ये सतू लागले. असं कोणी गेल्या गेल्या समोर येऊन ते आदिवासी नृत्य काही चालू नव्हतं, हुलाला हो असं काही झालेलं नाही. नसता ते पहिलेच बाहेर आले असते ना, आणि तिथं 500 दुसरेच कोणते लोक दिसायले, आदिवासी लोक आहेत की काय की असं म्हणले असते ना बुद्धांना. असं काहीही झालेलं नाहीये. ते तिथं गेले, तिथं ध्यानाला बसले, आणि ध्यानाला बसल्याच्या नंतर त्यांना काहीतरी होतंय हे अंडरलाईन करून घ्या. नाहीतर तुम्हाला देवता म्हणले की कोणतरी भस्कन समोर आले, नाचू लागले काय की, ओरडू लागले काय की, असं जर डोक्यात आलं, भाजी बिघडली समजा. मग आता असं होतं का कधी कधी आपल्याला, आपण कधी कधी जर अभ्यास केला असेल आर्यअष्टांगिक मार्गाचा वगैरे ध्यानाचा, तर कधी कधी कोणाला आवाज येतात ध्यानाला बसल्याच्या नंतर, मन शांत वाटतं, चित्त शांत वाटतं, कधी कधी विचलित वाटतं. असं वाटतं. माझाही असाच एक अनुभव आहे. मी जेव्हा हिमाचल प्रदेशला गेलो ना, त्या हिमालयाच्या गुफेमध्ये, थोडस वेळ होऊ शकतो, तर ठीक आहे, थोडा एक 10-15 मिनिट उशीर होऊ शकतो.
तिथं हिमाचल प्रदेशमध्ये गेल्याच्या नंतर अर्थात सगळ्यात पहिली जी भीती होती मला दिसू लागली होती की ती गुफा खूप उंच होती आणि तिथपर्यंत चढायला असं कडी चढाण होती, पाऊस पडत होता, कुठेही जर स्लिप झालं तर पडून हातपाय मोडण्याची भीती होती आणि मी जीवनात पहिल्यांदा ते स्टिकवर चालत होतो, त्यात चिखल पडलेला, तसं जात असताना पडणे याची भीती, त्या गुफेला एकतर काही व्यवस्था नव्हती राहण्याची, ते भाग ठीक आहे. कुठेही रात्री बेरात्री तुम्ही बाहेर फिरू नाही शकत कारण तिकडे हिंस्र पशूंची भीती होती. बरं, तिथून खूप दूरपर्यंत पाणी आणायला जावं लागायचं, एका झऱ्यावरून पाणी आपल्या कॅनवर हातामध्ये घेऊन यावं लागायचं त्या गोष्टी. ही सगळी जोखीम होती मला तिथं, सगळ्यांनाच, कोणीही राहू तिथं त्याला जोखीम होती आणि तुम्हाला बघणारं कोणीच नव्हतं. पण जेव्हा जेव्हा मी त्या गुफेमध्ये जाऊन राहायचो, गुफेमध्ये बसायचो ध्यानाला, तिथं झोपायचो त्या गुफेमध्ये, तेव्हा तेव्हा मात्र मला बाहेरच्या परिसराचा कसलाच भीतीदायक वाटायचं नाही. मला एखाद्या आईच्या उदरामध्ये, आईच्या कुशीमध्ये मी शांत झोपी गेलेलो आहे, आता माझी आई माझी काळजी घेते, अशा पद्धतीचा भाव असायचा. बरं, हा भाव माझ्या एकट्याचा नाही, म्हणजे मी कदाचित चूक असेल, माझ्या अगोदर जो माझा मित्र राहतोय त्यालाही तसाच भाव आला, कमी अधिक फरकाने वेगळा, की शांत वाटते, चांगलं वाटतंय. मलाच नाही, त्यालाच नाही, तर जो आम्हाला गाईड सोडायला आलता, 7 घंटे प्रवास करून सोडायला आलता चालू, त्यालाही तसंच जाणवायला लागलं होतं. तर तिथला परिसर कसा होता, का होता, असं जर तुम्ही विचाराल तर 1000 वर्षापूर्वी त्या गुफेमध्ये असं म्हणतात की खूप मोठे गुरु बौद्ध भिक्षू तिथं राहायचे आणि ते तिथं नेहमी तिथंच वास्तव्य करायचे, तिथंच ध्यान करायचे. आणि त्या गुफेच्या वर 1000 वर्षापूर्वी मॉनेस्ट्री पण होती, बौद्ध विहार होतं, मठ होतं तिथं, आणि हजारो लोक तिथं मग धम्माची प्रॅक्टिस करायचे, धम्म समजून घ्यायचे आणि ध्यान करायचे. ही जी ती ऊर्जा आहे ना, ती तिथं कदाचित काम करत असावी आणि तिने आम्हाला सुरक्षिततेचा एक भाव दिलेला होता. असं तुमच्यासोबत पण होत असेल, नसेल होत तर चिंतन करा, होते का. परंतु आता जर असं कळत नसेल तर आपण एक उदाहरण बघूया. उदाहरण हे आहे की हिरोशिमा नागासाकीवर दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब टाकला गेला होता. बरेच वर्ष झाले त्याला, आता काही वर्ष झालेले, पण आजही तो परिसर बहुतेक रेडिओ ऍक्टिव्ह म्हणतात, तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. म्हणजे तिथं राहणाऱ्या जीवांना, मनुष्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावं लागते. ती ऊर्जा कधी येऊन संपून पण गेलेली आहे, पण तिचे प्रसाद, तिचे पडसाद आजही दिसतात, है ना. बरं, कधी कधी हा भाग लक्षात येत नसेल, हिरोशिमा नागासाकी खूप दूर आहे, आपल्याला ते लक्षात येत नसेल तर आणखीन एक उदाहरण बघा. स्मशानात जाऊन बघा, दिवसात जाऊन बघा, तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीची भीती, अनाहूत भीती मनावर दडपण जाणवायला लागेल. कोणी कुठे मयत झाले असेल, मेला असेल आपल्या परिचयामध्ये, त्याच्या घरात जाऊन बघा, तुम्हाला एक दुःखाची जाणीव व्हायला लागेल. तिथं तुम्हाला कोणी रड म्हणते का, पण एक माहोल तयार झालेला आहे. त्या घरामध्ये नंतर तुम्ही परत जा, मयत झालेल्या घरी तुम्हाला एक दुःखाचीच भावना सतत मनाला लागते असे दिसते. हे जे जाणवते ना, हे ऊर्जेच किंवा हे जी गोष्ट आहे ज्याला पकडता आलं पाहिजे आपल्याला. हे जर पकडता आलं तर आपल्याला कळेल की कशा पद्धतीनं ऊर्जा काम करू करते, एखादी स्थिती काम करते, एखाद्या जागी का बरं वाटते. एखाद्या मंदिरात जाऊन बघा, मस्जिदीत जाऊन बघा, चर्चमध्ये, बुद्ध विहारात, कुठेही तुम्हाला आनंदही वाटेल. सगळ्याच जागी वाटत असेल असं नाही, पण काही जागी तरी असं मनाला शांत करणारे भाव आपोआप उत्पन्न होतात. ते काही कोणी तयार करते का, तिथं काही मेकॅनिझम लावलेलं आहे, पण तिथं बरेच जण येऊन शांत होऊन स्थिर मनाने काहीतरी करतात. म्हणून ते आपण म्हणतो ना, त्याला काय म्हणतो, बुद्धांच्या पाठीमागे जे दाखवलं जातं ना, पुण्य सांभार आणि ज्ञान सांभार, 2 स्थिती दाखवल्या जातात. त्याचा तो परिणाम आहे त्यावर, याचा असं मानायला हरकत नाही. पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं बघा असं का होतं. तर हे पण लक्षात घेतलं पाहिजे की तिथल्या देवी देवतांना किंवा देवतांना कुठं दिसू लागलं ते सगळं, कुठं ऐकू येऊ लागलं तर जेव्हा जेव्हा ते डोळे बंद करून ध्यान करू लागले तेव्हा हे होऊ लागलं. आता यानंतर आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. बघूयात या प्रश्नाला आपल्याला किती समर्पकपणे उत्तर देता येईल, बोलता येईल, कारण हा विषय थोडासा चर्चेचा.
मतमतांतरांचा विषय आहे, परंतु असं दिसते का सगळ्यात पहिले हा प्रश्न पडतो आपल्याला की बौद्ध धर्मामध्ये देवी देवतांसारखे शब्द आहेत का? आता आम्ही हिंदू धर्म सोडला किंवा एक अमुक धर्म सोडला आणि परत त्या धर्माचं आम्हाला शिकवण दिली जात आहे का? अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात मनात, है ना? तर या प्रश्नाचं उत्तर मला असं काही ठोस कुणाला देता येत असेल तर माहित नाही, पण आपण चर्चा मात्र करू शकतो. पण या चर्चेला किंवा या विचारांना, या प्रश्नाला बघण्या अगोदर हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा की पुनर्जन्म ही संकल्पना बौद्ध धर्मात मान्य आहे का? बरं, किती जणांना पुनर्जन्म ही संकल्पना बौद्ध धर्मात आहे असं वाटतं? असा हात करू शकतात? बरं, किती जणांना असं वाटतं की बौद्ध धर्मात पुनर्जन्म नाही आहे? असा हात करू शकतात? काही जण न्यूट्रलच आहे, त्याला घेणे देणं नाही, मराठी खपा त्यांनी पुनर्जन्माला होई बोललं नाही बोललं नाही, तुम्ही बघून घ्या तुमचं तुम्हाला काय, आणि त्यांना कुठे ठेवायचे हे मला माहित नाही. पण जर तुम्ही पुनर्जन्माला मानत नसाल, समजा अधिकांश जण पुनर्जन्म नसतो असं म्हणतायत, ठीक आहे ना? पुनर्जन्म मानत नसाल तर एक स्थिती उत्पन्न होते, ती म्हणजे समजा असं गृहीत धरा मी पुनर्जन्म मानत नाही आणि मी बौद्ध धर्माला मानतोय आणि त्यानुसार मी पंचशिलाचं आचरण करतोय. आता माझं घर पत्र्याचं, मी एकदम साधा राहणारा, माझी ना आडणी, आता असं असताना सुद्धा मी एकदम शांत स्थिर राहतोय, समजा भ्रष्टाचार करत नाही, कुठं काही करत नाही, असं जीवन चालू आहे. कधी भेटलं जय भीम आंबेडकरांचं अनुयायी आहे असं आहे असं म्हणायला लागलं, समजा पुनर्जन्म ते मानत नाही. आता माझा एखादा दुसरा मित्र आहे, तो आहे ना बुद्धिझमचा फॉलोअर आहे, नाही आहे माहित नाही, परंतु तो भ्रष्टाचार करतो, तो व्यभिचार करतो, पंचशिलाच्या नियमाला जे काही विरुद्ध आहे ते सगळं करते ते, आणि त्याचं चांगलं घर आहे, बंगला आहे, गाडी आहे. जरी त्याला व्यभिचार करत असला तरी त्याला लोक वंदनीय म्हणतात. अरे बापरे, खूप मोठे अधिकारी आलेले आहेत, ते व्यभिचार आहेत, गोष्टी चलत असतात समाजात, तुम्ही गप्प बसा असं लोक म्हणतात. आणि अशा पद्धतीनं काय स्थिती उत्पन्न होतीये, समजा मी पण गेलो आणि त्यानं पण गेला, दोघांचं पुनर्जन्म नसेल तर बेवकूफ कोण ठरलं, मूर्ख कोण ठरलं? न मानता मी जे इतके नियमन लावले स्वतःला की मी दारू पिणार नाही, मटण खाणार नाही, व्यभिचार करणार नाही, कारण व्यभिचार हा एक असा भाग आहे की तुम्ही जर धुंडत बसलात ना की तुम्हाला प्रत्येक जागी करता येतो. भ्रष्टाचार असा आहे की तुम्ही जर धुंडत बसले ना प्रत्येक जागी भ्रष्टाचार करता येतो. मग हे सगळे नियमन मी लावतोय आणि मी म्हणतोय की याच्या पलीकडे काही नाही, मेल्यानंतर काही नाही, आणि मग मी परेशान काय मग हे? मग कमीत कमी त्यांनी अभ्यास केला पाहिजे की तुम्ही चार्वाकला मानताय, जे पुनर्जन्म मानत नाहीत ना, त्यांनी कमीत कमी हा तरी अभ्यास करा की तुम्ही चार्वाकला मानताय का बुद्धांना मानताय. कारण चार्वाक काय म्हणतो माहितीये, चार्वाक होऊन गेलेले आहेत भारताच्या इतिहासात, ते एकमेव असे आहेत की त्यांना नास्तिक दर्शनामध्ये पूर्णपणे नास्तिक मानलं जातं. ते असं शिकवतात की उदाहरणार्थ तू पीठ घ्या, खा, काहीतरी करा, गडबड करा, खाऊन घ्या, कारण मेल्यानंतर काहीच नाही आहे. पुनर्जन्म सांगणारे लोक आहेत ना, मूर्ख आहेत, असं चार्वाकची शिकवण आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगितलंय, असं थोडंसं मी ओव्हर सांगत असेल तर क्षमा करा, पण त्यांना असं सांगितलेलं आहे त्यांनी की तेल तूप उधार घेऊन, व्याजाने घेऊन पैसे घ्या, चैनीत राहा. ही तुमची स्थिती आहे का बघून तरी घ्या, कारण तुम्ही बौद्ध धर्मातले आहोत असं म्हणताय. बरं, असं जरी असलं ना तरी आता हे झालं पुनर्जन्माला न मानणाऱ्या लोकांचं. मानणाऱ्या लोकांनी कमीत कमी बघून घेतलं पाहिजे, म्हणजे मी असेल, ज्यांनी हात वर केले ते त्यांनी असेल. मानतो म्हणजे आपण हिंदू धर्माच्या पद्धतीनं मानतो, आत्मा आहे कसकशीच्या दाण्या एवढा आहे की असं कुठून तरी बाहेर निघते, मग बाहेर जाते, मग आणखीन पदात जाते शरीरात,
मग परत बाहेर येते, असं काही डोक्यात आहे का? हे पण क्लिअर करून घ्या. ज्यांना पुनर्जन्म मान्य होतोय त्यांना, तर मग तुम्हाला बुद्धिझमच्या मधात येता येईल. मग याच्यासाठी बाबासाहेबांनी एक पूर्ण प्रकरण खर्च घातलेला आहे. ज्यांनी ज्यांनी पुनर्जन्म नाही असं म्हणतायत ना, त्यांनी कमीत कमी बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये पूर्ण एक प्रकरण आहे, बौद्ध धर्म पुनर्जन्म मानतो का? सगळ्यात पहिले हो लिहिलेलं आहे. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, दुसरं कोणी लिहिलेलं नाही. आणि मग पुनर्जन्म कशाचा, कसा होतो हे सांगितलेलं आहे. काही जण पुनर्जन्म मानणारे अशा पद्धतीने सांगतात. बौद्धांना विचारलं ना, पुनर्जन्म कसा मग बौद्ध धर्मात? अहो ते कसं आहे, मी माझं पोरग माझं पुनर्जन्म, माझाच अंश आहे का त्याच्यात, असं असते बौद्ध धर्मात पुनर्जन्म. अरे बापरे, म्हणलं असं असते का? मी तर लग्नच नाही केलं, माझा काय पुनर्जन्म होणार नाही. आणि ते कौरव ब्युरो कोणी महाभारतात होते म्हटलं, त्याचे 100 कौरव होते काहीतरी. रफिक, शफीक, हबीब, कबीर बरेच मुलं राहतात. असं तर मग एकाचा मग 100 50 पुनर्जन्म होत राहतील. आणि ज्यांना काहीच नाहीये माझ्यासारखे, त्यांना तर मग काही पुनर्जन्माचा विषयच नाही. असं करायला लागलं. हो यार, काही कळत नाही मग कसं आहे ते. आता अभ्यासाचा विषय आहे हा, तर हा अभ्यास केला पाहिजे. हे बेसिक अभ्यास आहे. हे बुद्धांनी त्यांच्या धर्मामध्ये बाबासाहेबांनी प्राथमिक खायला दिले, ते तुम्ही खात नाही. ते तुम्ही असं बाजूला काढून देऊन थोडस दुसरं बघितले, हे पुनर्जन्म राहू द्या, दुसरं खायला असं म्हणून ते नुसतं वंदना घेणे, पूजा घेणे, वर्षाभास घेतोय, पाठ घेतोय, चालू आहे वर्षानुवर्ष. पण हे साधे प्रश्न सुटत नाहीत आपले. तर आपण याकडे लक्षपूर्वक बघितलं पाहिजे की आपण पुनर्जन्म मानतो का. आणि जर पुनर्जन्म आपण मानत असू नसू, त्यावर आपलं काय येईल ते येईल उत्तर. मग तुम्हाला कदाचित पुढच्या प्रश्नांची उत्तरं मिळायला लागू शकतील. पण आता आपल्याला देव ही संकल्पना थोडक्यात बघायची होती की काय म्हणतायत. तर आपण असं बघूयात की सर्वात प्रथम जर आपण कोणाला मार्गदर्शित मानलं पाहिजे, मी जर कोणाला सगळ्यात पहिले मार्गदर्शित मानतो तर ते माझे मुक्तिदाते, मला मुक्ततेने श्वास घेण्यासाठी मदत करणारे परमपूज्य विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे आराध्य आहेत, हे माझे मार्गदर्शक आहेत. यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी इतर कोणाला तितक्या शक्य लवकर मानत नाही. आणि मग बाबासाहेब काय सांगतात, त्यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञातल्या पहिल्या 5 प्रतिज्ञा घ्या. पहिल्या 5 प्रतिज्ञा काय सांगतात, मी ब्रह्मा विष्णू यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील देवी देवतांना मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. पाचवी प्रतिज्ञा ही आहे की बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसर प्रचार आहे असे मी मानतो. या 5 प्रतिज्ञाला बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यात पहिले दिलेला आहे. आता प्रश्न हा पडतो की तुमच्यापैकी परत किती जणांना असं वाटतंय की बाबासाहेबांनी हे ज्या 5 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, या हिंदू धर्माचा बदला घ्यावा, मला लई सतोले यांनी यायची तर दाखवतोच, मला द्वेषबुद्धीने पेटलेलो आहे मी, असं म्हणून म्हटलेलं आहे का? काही जणांना जर हो असं कुठं डोक्यात घुसत असेल ना की हो लई सतोल होतो म्हणून ते निर्णय घेतलेला आहे, तर तुमच्यासमोर एक प्रश्न परत उपस्थित होतो की जर असं असेल की त्यांनी द्वेषबुद्धीने रागाने आपल्याला या प्रतिज्ञा दिलेल्या असतील, तर मग आपण त्यांना जे बोधिसत्व म्हणतो त्या संकल्पनेत ते बसतात का? बरं, याच्या उपरी तुम्ही अभ्यास करा. एक अशा पद्धतीची शिकवण आहे, अशा पद्धतीची प्रोफेसी, त्याला भविष्यवाणी झालेली होती बौद्ध राष्ट्रांमध्ये की 2500 वर्षानंतर परत एक बोधिसत्व भारताच्या भूमीमध्ये उत्पन्न होईल आणि तो भारतामध्ये परत बुद्धिझमला पुनर्जीवित करेल, पुनर्स्थापित करेल. आणि तो स्थापित करणारा बोधिसत्व हाच येणारा मैत्रेय बुद्ध असेल, अशी प्रोफेसी आहे, म्हणजे भविष्यवाणी आहे. मग ही जर भविष्यवाणी असेल तर असं मैत्रेय बुद्ध होणारी व्यक्ती असं जाणून बुजून करेल का? द्वेषबुद्धीने करेल का? असं नाही होऊ शकत. मला जर विचाराल तर ठामपणे हे नाही होऊ शकत.
मग हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की असं बाबासाहेबांनी केलेलं नाहीये. ते तुम्हाला डिस्टिंग्विश करून दाखवतायत की असं वेगळं करून दाखवतायत की हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे कळत नसेल तर आपण एक उदाहरण बघूयात आणखी. समजा यांचं नाव विद्या घोष आहे आणि हे साळवे, बरोबर आहे ना? माहित आहे ना सगळ्यांना? ओळख असेल तर बघा. आता मी बोलताना असं म्हणतोय हे विद्या घोष आहेत असं मी मानत नाही, साळवे हे विद्या घोष आहेत असं मी मानत नाही. असं जर मी म्हणलं तर तर्कशास्त्र काय सांगतं माहिती आहे? तर्कशास्त्राचा जर तुम्ही अभ्यास केला, जो की प्रत्येक बौद्धांनी केला पाहिजे, तर्कशास्त्र असं सांगतं, न कळत मी असं म्हणालो की विद्या घोष हे कुठेतरी आहेत, कोणीतरी आहेत, मी असं मानतोय की विद्या घोष आहेत. हे लक्षात येते? मी म्हणतो की हे विद्या घोष आहेत असं मी मानत नाही, साळवे हे विद्या घोष आहेत असं मी मानत नाही. म्हणजे मी म्हणतोय की विद्या घोष कोणतरी आहे असं मी मानतो. हे तर्कशास्त्राला तरी लक्षात येते की नाही? मग हे जेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की मी यांना देव मानत नाही, 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 देवानं अवतार घेतला हे मला मान्य नाही, असं म्हणतात ते एवढं पोटतिडकीनं. म्हणजे ते काहीतरी संकल्पीय सांगतात की कुठतरी तुम्हाला संदर्भ येईल, काहीतरी येईल, त्याला तिथं तुम्ही बघा, हे याच्याशी जोडू नका. म्हणजे आपल्या बाबतीत काय झाले माहितीये का? आपल्याला बाबासाहेबांनी जिथं आपली इज्जत नव्हती, जिथं आपल्याला त्रास होता, आपला अपमान होता, त्या स्थितीतून, त्या घरातून बाहेर काढले, दुसऱ्या फ्रेश घरात आणले चांगल्या, आणि सांगितले इथं संसार करा, आणि ते हे घर नाही, ते हे घर नाही, समजून घे बरं का. पण काहीही घडलं नाही, त्या घरासारखं दिसायला परत त्या घरात जाऊन राहायचं, परत त्या घरात जाऊन राहायचं. ही जी आपली वृत्ती झालेली आहे ना, ही प्रॉब्लेमॅटिक आहे. तुम्हाला इकडं काय सांगितलं जाते हे डिस्टिंग्विश बाबासाहेबांनी फोन करून सांगितलेले आहे. तर मला वाटतं की ते जर अभ्यास केला आपण तर आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात येईल की मग देव कशाला म्हणतात. बरं, आता मग आपण बघूयात की देव हे कुठं कुठं आलेले आहेत. देव याच कथेमध्ये आलेले आहेत. याच्यानंतर जर तुम्ही आणखी बघितलं तर महामंगल सूक्तामध्ये येतं, एवं विसुप्तम एकम समयम भगवा जे किंवा असं काहीतरी येतं ना, प्रकाशनम असं तसं काहीतरी आला बहुदेवा मनुष्यानं, है ना. बरं, रतन सुद्धा येतं. भगवान बुद्धाने त्यांच्या धर्मामध्ये ब्रह्मसंपत्ती नावाने येतं ना, हे संदर्भ येतात, है ना. आशीर्वाद गाथीमध्ये असेल, बरोबर आहे. तर हे जे संदर्भ येतात ना, तुम्ही पुढे पुढे जसा धर्माचा अभ्यास कराल तसं तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच जागी हे संदर्भ येतात. पण या पूर्ण संदर्भामध्ये, पूर्ण कुठल्याही बौद्ध साहित्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे का? तुम्ही असं कुठं वाचलंय का की हे देवी देवता माझे आराध्य आहेत, यांची उपासना आम्ही करतो, असं काही सांगितलेलं आहे का? असं बिलकुल नाही आहे. हा एक फरक आहे जो तुम्ही नेहमी लक्षात घेतला पाहिजे की इतर धर्मातील देवी देवतांची उपासना केली जाते, पूजा केली जाते, त्या संकल्पनेला आपण परत कोणता माणूस म्हणत नाही, हे लक्षात घ्या. आणि बौद्ध धर्मातली उपासना वेगळ्या पद्धतीने सांगितली, ठीक आहे. आपण बुद्धांना मानतो, त्यांच्या बुद्धत्वाला मानतो, हा आपला आराध्य होते, आपलं शरण स्थान, ठीक आहे. तर हे सगळं म्हणजे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मग आपण म्हणजे या पद्धतीने जर आपण चिंतन केलं की ह्या वेगवेगळ्या संकल्पना कशा पद्धतीने वेगवेगळ्या आहेत, तर आपल्याला गुरूंवर विश्वास ठेवला पाहिजे. हे समजून घेण्यासाठी आपल्या बाबासाहेबांवर आपला विश्वास असला पाहिजे आणि त्यांनी काय सांगतात त्याच्याकडे लक्ष द्या. एखाद्या पोराला एक शिकवते गुरुजी, मग हळूहळू दुसरं शिकवतोय, तर त्याला लक्षात असलं पाहिजे की गुरुजी आणखीन काहीतरी सांगतायत तरच तो शिकू शकतो. नाही तुम्ही त्यावेळेस असं शिकवलं होतं की आईचं शिकवलं होतं, आता अननसाचं का शिकवताय, अमृताचं का शिकवताय, असं तुला तर गडबड होईल. म्हणून एक कबीरांचा दोहा खूप छान आहे, ते जर कळालं ना तर तुम्हाला मदत होऊ शकते. कबीर काय म्हणतात, जाके मन विश्वास है सदा गुरु है संग, जाके मन
विश्वास आहे, ज्याच्या मनामध्ये विश्वास आहे त्याच्यासोबत गुरु नेहमी आहे. कोटी काल झकझोरी ही तव न हो चित्तभंग. म्हणजे कोटी काळापर्यंत जरी तुमचं चित्त झकझोडलं गेलं तरीही तुम्ही तुमचं चित्त भंग नाही होणार, तुम्ही विचलित नाही होणार आणि परेशान नाही होणार. हे जे सांगितलेलं आहे ना, हा विश्वास तुमच्यात असला पाहिजे, माझ्यात असला पाहिजे. आणि हे सगळं समजायला आपल्याला वेळ लागेल, हे सगळं समजायला आपल्याला ते शिकावं लागेल, सतत शाळेत जावं लागेल, रोज शिकावं लागेल. काय सांगतायत, काय समजून घालतायत हे आपल्याला करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्यात संयम असला पाहिजे, आपल्यामध्ये वेळ देण्याची क्षमता असली पाहिजे. आणि असं जर झालं तरच होईल, नाहीतर ते काय होईल माहिती. एक संदर्भ होता, यशवंत मनोहरे हे नाव तुम्ही ऐकलेलं. यशवंत मनोहरेंनी भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मावर एक टीका केलेली आहे, टिप्पणी केलेली आहे, लिखाण केलेलं आहे. त्याच्यात ते जे काही असे संदर्भ येतात ना अभिधम्माला धरून विशेषतः, त्यांनी ते संदर्भ नाकारून टाकलेले आहेत सुरुवातीलाच. हे संदर्भ कसल्याच पद्धतीनं फायदा देणारे दिसत नाहीत असं म्हणून आपण बाबासाहेबांनाच थेट ते क्रॉस करतोय ना, बाबासाहेबांच्याच नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करतोय. तर असं आपण तरी करत नाही, याकडे लक्ष द्या. आणि हे पण लक्षात घ्या की बाबासाहेबांसारखा व्यक्ती आहे ना, जेव्हा आपल्याला समजा 16वा खंड वाचला बाबासाहेबांचा पाली ग्रंथातला, त्यातल्या शेवटच्या ग्रंथामध्ये पाली पूजा आहे. त्या पाली पूजेमध्ये ते सांगतात की शेवटी बौद्धांनी करावयाचा जप. आता हे आपल्याला इतके साधे साधे प्रश्न पडलेले आहेत, त्याचं आपण निरसन करून घेत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे ना. तर हा विश्वास असला पाहिजे, हे जे गुरु के संग पाहिजे ना, विश्वास असला पाहिजे, तर गोष्टी तुम्हाला कळतील. आणि नाहीतर मग काय होईल की ते छाटीटूकपणे सांगतात काही जण की आम्ही बौद्ध आहोत, आम्ही बाबासाहेबांचे आहोत, परंतु ते बाबासाहेबांचेच आगे सांगतात. असं तरी होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. ज्या काही या संकल्पना आहेत त्यांना आणखी विस्तृतपणे समजून घ्या आणि हळूहळू ही गोष्ट होईल हे लक्षात घ्या. आणि या पद्धतीनं समजून घेत असताना जर तुम्हाला आणखी काही प्रश्न पडले असतील तर ते पाठीमागे एक चार्ट आहे, त्या चार्टचा अभ्यास करा. बौद्ध धर्मामध्ये कशा पद्धतीनं मानसिक स्तर आहे, ध्यानामध्ये जर तुम्ही सखोल ध्यानात गेलात तर तुम्ही कशा उच्च मानसिक अवस्थेमध्ये असता, तुम्हीच कसं देवलोकामध्ये असता, तुम्हीच कसं देवलोकाच्या स्थितीमध्ये असता, हे तुम्ही समजून घ्या. हे समजत नसेल तर अस्तित्वाच्या पातळ्या बघा, रूप लोक, अरूप लोक आणि काम लोक, रूप लोक आणि अरूप लोक अशी स्थिती आहे, याचा अभ्यास करा. आणि हे सगळं हळूहळू होईल. एकदा सगळ्या संकल्पनेला समजून तुम्ही नाही शकत, कोणीच नाही शकत, त्याला हळूहळू समजावं लागेल, हे समजून घ्या. आणि जाता जाता कबीरांचे परत एक हळूहळू समजून घेण्याविषयीची एक दोहा सांगून मी सांगतो की कबीर म्हणतात की धीरे धीरे रे मना, धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, मालिसीचे 100 घडे, ऋतू आये फल होय. म्हणजे हळूहळू रे मना, हळूहळू सर्व होईल. जरी एखादा माळी आहे ना 100 घागरी त्या झाडाला टाकतो तरी जेव्हा ऋतू येतो तेव्हाच त्याला फळ येतं. तुम्ही आताच्या आता मला सगळं समजून सांगा, हे क्लिअर क्लिअर जयकांत शिकरे असं नाही जमत, ज्याला वेळ लागेल. आणि हळूहळू या ज्या गोष्टी झाल्या, तुम्ही जर धम्मामध्ये येऊन स्वतःला धम्माचं बीज तुमच्यात रोवून घेतलं, ध्यान, चिंतन, मनन, आचरण करू लागला, तर या धम्मरूपी वृक्षाला एखाद्या वेळी प्रज्ञा याची पालवी फुटेल. त्या प्रज्ञेच्या पालवीतून मग कुठतरी एखाद्या बुद्धत्वरूपी फळाचं तुम्हाला लाभ होईल. हे वेळेनुसार होणार आहे. झटकन उत्तर मागू नका, देऊ पण नका. आणि तुम्ही एवढ्या शांतपणे जेवढं उशीर झाला त्याबद्दल माफ करा. मला शांत चित्ताने ऐकलं, मला थोडासा वेळ दिला त्याबद्दल मनापासून आपले आभार, धन्यवाद. आणि मलाही संधी दिली त्याबद्दल तुमचे परत एकदा आभार. थँक्यू. जय भीम.